एक गाव. त्या गावात सखाराम व त्याचा कुटुंब राहत होतं. सखाराम व त्याची पत्नी सुलभा ते दोघे दिवसभर उन्हातान्हात मजुरी करायचे. त्यांना स्नेहा नावाची एक मुलगी होती. तिचं 4थी पर्यंत शिक्षण झालं होतं. ती अभ्यासू व कष्टाळू होती. तिचा छोटा भाऊ पिंटू पहिलीत जाणार होता. गावात 4थीच्या पुढचे वर्ग नव्हते. वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का असे स्नेहाला सारखे वाटायचे. बबली नावाची मुलगी शिक्षणासाठी परगावी जाणार होती. तिच्या मनासारखा शिक्षणाचाच विचार घोळत होता. एक दिवस रोजच्यासारखे काम संपवून सखाराम व सुलभा घरी आले. मुलांना घरी ठेवून ते दोघे शेतावर गेले होते. पिंटू ओट्यावर खेळत बसलेला सुलभाला दिसला, पण स्नेहा कुठेही दिसत नव्हती. सुलभाने लगेच स्नेहा अशा हाका मारल्या. आईची हाक मारता स्नेहाच्या रडण्याचा आवाज वाढला. ती एका कोपऱ्यात रडत बसलेली सुलभाला दिसली. सुलभा तिच्या जवळ गेली. रडून स्नेहाचे डोळे सुजले होते. सुलभा चिंतेतच पडली. काय झालं स्नेहा? वर्गामधल्या बबलीनं 5वी मध्ये नाव टाकलं आहे. मला पण शिकायचं आहे. माझं पण नाव टाका, मला शिकू द्या. म्हणून तिला विचारू लागली. रडवलेल्या आवाजात स्नेहा बोलू लागली. तेवढ्या सखाराम हातपाय धुवून घरी आला. सखाराम थोडा रागातच म्हणाला, स्नेहा तू 4थी पर्यंत शिकलीस, आता पुढे शिकायचं नाही. पुढे शिकून काय करशील? एसटीने ये जा करावी लागतील. आपली परिस्थिती एवढी गरिबीची. आता शिकायचं नाही, समजलं का तुला? आई बाबाला सांग ना ग, मला जाऊ द्या, मला शिकू द्या. असे म्हणत स्नेहा पुन्हा रडायला लागली. सुलभाचे डोळे पाणावले होते. नवऱ्याला कसं समजावून सांगू हेच तिला कळेना.